अरे मामी जल्दी करो, कितना टाइम लगाती हो आप तयार होने में? सब लोग राह देख रहे हैं आपकी. आम्ही पंढरपूरहून विठुरायाचे दर्शन घेऊन घरी परततच होतो. या ठिकाणाहून सरकारने फ्री बस सेवा पुण्यापर्यंत सुरू केली होती. गाडीत भरपूर गर्दी झाली होती. आई बाबांना बसवून त्यांनी एक सीट आमच्यासाठी सांभाळून ठेवलीच होती. आता त्या सीटवरही एक म्हातारा मनुष्य बसला होता आणि एकाच माणसाला बसायची जागा होती. मग जेव्हा मी आणि मामी बसमध्ये आलो तेव्हा मी मामींना म्हणालो, मामी आप बैठ जाओ, मैं खड़ा रहता हूँ. तेव्हा मामी मला म्हणाली, आप बैठो अजय, जब मैं खड़े खड़े थक जाऊंगी तब आपको उठाकर इस जगह मैं बैठ जाऊंगी. एवढं बोलून मामी उभ्याच राहिल्या. आज दर्शनाच्या रांगेत उभा राहून राहून खूपच दमलो होतो. आम्हाला आज 6 तासानंतर विठुरायाचे दर्शन झाले होते. म्हणून गाडीत बसल्या बसल्याच 15 मिनिटाच्या आतच माझे डोळे लागले. काही वेळानंतर मला जाणवले की कोणीतरी माझ्या मांडीवर काहीतरी जड ओझे ठेवले असावे. मग मी जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा मामीही आपले डोके माझ्या मांडीवर ठेवून गाढ झोपली होती. मामी मजमध्ये खालीच बसल्या होत्या. मामीचे डोके माझ्या मांडीवर आल्यामुळे मला कसं तरी होऊ लागले होते. काही मिनिटात शेजारी बसलेल्या बाबांची उतरण्याची तयारी झाली होती. माझे नाव अजय. आम्ही पुण्याला मामींच्या घरी येऊन पंढरपूरला विठुरायाचे दर्शन करण्यासाठी आलो होतो. मामी या पुण्यातील पौड गावात राहत होत्या. मामी घरी एकट्याच राहत असे. त्यांना 2 मुलं आहेत. एक मुलगा रेल्वेत काम करतो आणि दुसरा मुलगा हा मुंबईला एका कंपनीत अकाउंटंट म्हणून नोकरीवर होता. दोघं मुलं लहान असतानाच मामांचा देहांत झाला होता. एकदा मामा शेतात काम करत असताना त्यांना एका विषारी सापाने चावा घेतल्याने त्यांच्या जागीच मृत्यू झाला होता. त्यानंतर मामींनी स्वतः खूप मेहनत घेऊन मुलांना शिकवले. सुरुवातीला त्या एका अगरबत्ती बनवणाऱ्या कंपनीत काम करत होत्या. आता त्या 6 वर्षापासून स्टीलची भांडी बनवणाऱ्या कंपनीत काम करत आहेत. या कंपनीत त्यांना 30,000 रुपये महिना इतका पगार आहे. दोघेही मुलं मामींना त्यांच्याजवळ राहण्यासाठी बोलवतच असतात. पण मामांनी बनवलेल्या घरापासून लांब जायची इच्छाच होत नसे. त्यांचे म्हणणे होते की या घरात तुमच्या मामांचा वास आहे. त्यांनी खूप मेहनतीने हे घर बनवले होते आणि मी मधूनच त्या घरापासून लांब कसे काय जाणार. मामींचे वय हे 45 वर्ष इतके होते. पण त्या दिसायला इतक्या सुंदर व नाजूक होत्या की कोणीही त्यांच्याकडे पाहिल्यावर त्यांना 25-26 वर्षाची बाईच समजायचे. आता शेजारी बसलेले बाबा हे सीटवरून उठले. मग मी मामींना झोपेतून उठवले. मामी चलो यहाँ बैठो. मामी खूपच दमल्यामुळे त्यांना फारच झोप लागत होती. मग मामी उठल्या आणि माझ्या शेजारील खिडकीजवळ येऊन बसल्या. बाहेरचे वातावरण अगदी गार होतं. खिडकीतून थंडगार वारे आत येतच होते. 15-20 मिनिटांनी माझेही डोळे परत लागले. त्यानंतर काही क्षणातच माझ्या हाताला असे काही स्पर्श होऊ लागले त्याची मी कल्पनाही केली नव्हती. कारण गाडी हायवेवर जोराने धावत होती. त्यामुळे सर्वच लोक बसलेल्या जागेवर डुलत होती. आणि हा असा स्पर्श होता की जो मी माझ्या आयुष्यात प्रथमच अनुभवत होतो. कारण मामींचे पूर्ण शरीर माझ्या अंगावर आले होते आणि मामींच्या त्या ठिकाणाचा स्पर्श माझ्या हाताला अधूनमधून होतच होता. आमचा हा प्रवास 3.5 तासाचा होता. त्या 3.5 तासात मामींच्या त्या स्पर्शाने माझ्या शरीरात वेगवेगळ्या तरंग उडत होत्या. त्यामुळे मलाही झोप लागत नव्हती. वेगळंच काहीतरी करावे असे त्या क्षणी मला वाटत होते. आई बाबा पुण्याला पोचल्यावर त्यांना घरी जाण्यासाठी लगेचच गाडी होती. कारण बाबांचीही सुट्टी आज संपली होती. उद्या त्यांना कोणत्याही परिस्थितीत ड्युटीवर हजर व्हायचे होते. म्हणून त्यांनी लागलीच निघायचा प्लॅन केला होता. आम्ही संध्याकाळी 7 वाजेला पुण्याला पोहोचलो. मग आई व बाबा यांना बसमध्ये बसून मी व मामी पौडला घरी रात्रीला 8 वाजेला आलो. घरी आल्यावर मामींनी मला जेवणाचे विचारले. अजय, खाने में क्या खाओगे? मी मामींना सांगणारच तेवढ्यात मामी खूपच वेगाने बाथरूमच्या दिशेने गेल्या. मग काही वेळाने जेव्हा मामी बाहेर आल्या तेव्हा माझे लक्ष त्यांच्याकडे गेले. त्यांच्या तोंडावर पाणी होते. मग मामी माझ्यासमोरच आपल्याच पेटीकोटने स्वतःचा चेहरा हळूहळू पुसू लागल्या. मला ते थोडं वेगळं वाटलं म्हणून मी माझी नजर दुसरीकडे वळवली. पण मामींची ती सुंदरता माझ्या डोळ्यात वारंवार खुपू लागली. म्हणून मी परत एक नजर मामींकडे टाकली. पण मामी आतूनही फार सुंदर दिसत होत्या. मामींचा चेहरा पुसून झाल्यावर त्या मला म्हणाल्या, अजय अभी रोटी और गुड़ का चूरमा खाओगे क्या? तेव्हा मी मामींना म्हणालो, मामी अभी कहाँ रोटी बनाकर थक रही हो. आप सीधा पोहा ही बना लो और आराम करो. अभी टाइम भी काफ़ी हो गया है.
मग माझेही म्हणणे मामींना पटले. मग त्यांनी लागलीच पोहे बनवले आणि आम्ही दोघांनी मिळून गरमागरम पोहे खाल्ले. आता रात्रीचे 10 वाजले होते, म्हणून आम्हा दोघांनाही खूप झोप येत असल्याने आम्ही लागलीच झोपलो. मग सकाळी माझे डोळे लवकर उघडले. मी आणि मामी एकाच रूममध्ये झोपलो होतो. मामी पलंगावर तर मी खाली, असे आम्ही झोपलो होतो. मी उठून पाहिले तेव्हा मामी पलंगावर नव्हती. मग थोड्याच वेळात मला दाराचा आवाज आला आणि मी डोळे मिटून गादीवरच लोळून राहिलो. काही क्षणातच मामी अंगावर साडी गुंडाळून रूममध्ये आल्या. त्यांनी एक नजर माझ्याकडे फिरवली. त्यांना वाटले की मी गाढ झोपेत आहे, म्हणून त्या परत चेक करण्यासाठी मला अजून जवळून पाहू लागल्या. मग मामींना खात्री झाली की मी खरंच झोपलेला आहे, तेव्हा मामींनी त्यांच्या पाठीकडचा भाग माझ्याकडे फिरवून आपल्या अंगावरील साडी खाली टाकली आणि त्यांच्या हातात असलेला लाल रंगाचा ब्रा घालून त्यांनी आपल्या अंगावर साडी न घालता गाऊन चढवला. इकडे बारीक डोळे करून मी सर्व पाहत होतो. खरंच खूप सुंदर दिसत होते मामी आतून. मग 10 मिनिटात मामी तयार झाल्या आणि डायरेक्ट किचनमध्ये गेल्या आणि इकडे मी मामींबद्दलच विचार करत राहिलो, कारण असं दृश्य मी माझ्या आयुष्यात प्रथमच वेळेस पाहत होतो. मग 15-20 मिनिटे विचार करून मी पण तयार होण्यासाठी बाथरूमकडे आलो. मी जेव्हा आत गेलो तेव्हा समोरचे दृश्य पाहून मी चकितच झालो, कारण मामींचे पांढरे व काळ्या कलरचे आतले कपडे खालीच कोरडे पडले होते. मग माझ्याही मनात त्यांना स्पर्श करण्याची इच्छा जागृत झाली. काही वेळापर्यंत मी ब्रश करत असताना त्यांच्याचकडे पाहत होतो. मग मी जेव्हा अंघोळीसाठी बसलो तेव्हा त्यांना हातात घेऊनच काही वेळ थांबलो. खूपच सॉफ्ट व नरम होते ते. असेच कपडे जर मामी आपल्यासमोर घालून उभ्या राहिल्या तर किती मज्जा येईल ना. अर्धा तास मी बाथरूममध्ये त्या कपड्यांसोबतच छेडछाड करत आंघोळ करून बाहेर आलो. मामी आम्हा दोघांसाठी गरमागरम शिरा बनवत होत्या. मी पूर्णपणे तयार झाल्यावर मामींना आवाज देऊन म्हणालो, मामी, 1 कप चाय बना दो ना. तेव्हा मामी मला म्हणाल्या, अजय थोडी देर इंतजार करो, पहिले गरमागरम हलवा खा लो, उसके बाद हम दोनों मिलके चाय पियेंगे. मी हळूहळू किचनमध्ये आलो आणि जेव्हा माझे लक्ष मामींकडे गेले तेव्हा मामी गाऊनमध्ये साडीपेक्षाही सुंदर दिसत होत्या. मग मामींनी व मी मिळून गरमागरम शिरा खातच होतो तेव्हाच मामींच्या जिजाजींची घरात एंट्री होते आणि तेही आमच्यासोबत किचनमध्ये येऊन बसतात. ते मामींकडे पाहून मामींना सांगू लागतात, अरे अंजली, तुम पंढरपूर से आई और तुमने फ़ोन भी नहीं किया. कैसा रहा तुम्हारा वहाँ का सफ़र. तेव्हा मामी त्यांना म्हणाली, अच्छा रहा. मग ते अंकल मामीना म्हणाले, अंजली, थोड़ी देर के लिए तुम अंदर आ सकती हो क्या, मुझे तुमसे कुछ काम है. मग मामी आणि त्यांचे जिजाजी ते दोघंही रूममध्ये गेले. 10 मिनिटे झाल्यावरही ते दोघंही अजून बाहेर आले नव्हते. इतक्या वेळेपासून ते आत काय करत आहे म्हणून शिरा खाऊन मी त्यांना पाहण्यासाठी रूमजवळ आलो. आतमध्ये त्या दोघांची कुजबूज सुरू होती आणि दारही लावलेला होता. तेवढ्यात दाराची कडी उघडण्याचा आवाज मला आला. मग मी माघारी येऊन टी व्ही ऑन करू लागलो आणि त्याच वेळी मामींचे जिजाजी हे माझ्याजवळ येऊन माझ्या खांद्यावर हात ठेवून मला म्हणतात, अजय, और कितने दिन यहाँ रुकने का प्लान है. मी साध्या मोड्या मनाने त्यांना म्हणालो, कुछ नहीं अंकल, और 4-5 दिन रुककर वापस चला जाऊंगा. पण हा मला असं का विचारतोय याचाच विचार मी करू लागलो आणि तेवढ्यात मामीही आपल्या रूममधून गाऊनची हूक लावतच बाहेर आल्या. त्यांचे केस पूर्णपणे विस्कळीत झाले होते. त्यांच्या चेहऱ्यावर थोडी उदासीनता वाटत होती. मग मी मामींना अंकल या ठिकाणी कशासाठी आले होते याची चर्चाच केली नाही. मग मामींनी आपला उरलेला शिरा खाल्ला आणि सरळ बाथरूममध्ये कपडे धुण्यासाठी गेल्या. मग संध्याकाळी बरोबर 5 वाजेला परत मामींचे जिजाजी घरी आले. यावेळेस मी आणि मामी टी व्ही समोर बसून कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन पाहत होतो. त्यांनी आल्या आल्याच मामींच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले, अंजली, जरा इधर आओ ना, तुमसे कुछ काम है. मग मामी पण एक शब्द न बोलता त्यांच्यासोबत आतल्या रूममध्ये गेल्या आणि रूमचा दार बंद झाला. माझ्या डोक्यात एकच विचार येत होता की हा मनुष्य माझ्यासमोर मामींना जी गोष्ट त्याला मामींना सांगायची आहे ती का करत नाही. आता तर 20 मिनिटे झाले तरी ते दोघं बाहेर आले नव्हते. मग जेव्हा अंकल बाहेर आले तेव्हा ते आपल्या शर्टची बटणे लावतच आले आणि न थांबता सरळ निघून गेले. त्यानंतर मामी आपल्या गाऊनची हूक लावत आणि केसांमध्ये हात फिरवत माझ्यासमोर येऊन बसल्या. मग मी मामींना विचारले,
मामी, यह अंकल आपको बार बार अंदर वाले ही रूम में क्यों ले जाते हैं? जो बात करनी है वो यह सामने क्यों नहीं करते? तेव्हा मामी मला म्हणाली, अरे अजय, दीदी ने कुछ सामान और पैसे मंगवाए थे क्योंकि 2 महीने से जिजाजी की तनख्वाह नहीं हुई है, इसलिए. मग मी स्वतःशीच विचार करू लागलो की हा मनुष्य पैसे घेण्यासाठी किती वेळ लावतो. आणि तेवढ्यातच खूप जोराचा पाऊस बाहेर सुरू झाला. मामींचे लक्ष बाहेर गेले आणि त्या धावतच गच्चीवर कपडे काढण्यासाठी गेल्या. मग भरपूर वेळानंतर मामी खाली बसून घसरत घसरत हातात कपडे घेऊन खाली उतरल्या. जेव्हा मी त्यांच्याकडे पाहिले तेव्हा धावतच त्यांच्याजवळ आलो आणि म्हणालो, मामी, यह आपको क्या हुआ और आप चल क्यों नहीं पा रही हो? मग मी मामींच्या हातातून सर्व ओले कपडे घेतले आणि घरात खुर्चीवर येऊन ठेवले. मग मी माझ्या हाताचा सपोर्ट देऊन मामींना उभे केले. तेव्हा मामी मला म्हणाली, अजय, यहाँ बारिश भी बहुत होती है. ऊपर एक जगह पानी जमा हुआ था और उसमें काई जमी हुई थी. उसी में गलती से मेरा पैर गिरा और जोर से फिसलकर मैं नीचे गिर गई. ज़्यादा नहीं, थोड़ा बहुत कमर को मार लगा है. थोडी देर लेटूंगी तो ठीक हो जाएगा. मग मी मामींना बेडरूममध्ये नेऊन झोपवले आणि घरातच 2 लांब लचक दोऱ्या कपडे वाळवण्यासाठी बांधल्या. ओले झालेले कपडे हळूहळू मी दोरीवर टाकतच होतो. तेवढ्यात शेवटी उरलेले 2 कपड्यांकडे माझे लक्ष गेले. ते मामींचे आतले कपडे होते. सकाळी मी जेव्हा पाहिले तेव्हा ते कोरडे होते, पण आता ते पावसाने भिजून पूर्णपणे ओले झाले होते. मग मी त्यांना बाथरूममध्ये नेऊन पिळले आणि त्यातलं पाणी निघाल्यानंतर मी त्यांना दोरीवर परत वाळण्यासाठी टाकले. त्या कपड्यांना हातात घेतल्यानंतर वेगळीच फिलिंग मला येत होती. माझे काम झाल्यानंतर मी मामींना पाहण्यासाठी परत बेडरूममध्ये आलो. मामी झोपलेल्या होत्या. मग मी स्वतः विचार केला की आपण बाहेरूनच रात्रीच्या जेवणाचे पार्सल घेऊन जेवण करावे. मामींनाही खूप त्रास होत आहे. कशाला उगीच स्वयंपाक बनवण्यात अजून त्यांना त्रास होईल. म्हणून मी जेवणाचे पार्सल घेण्यासाठी बाहेर आलो. 10-15 मिनिटानंतर मी जेव्हा घरी आलो तेव्हा मामी या हॉलमध्ये बसून टीव्ही पाहत होत्या. मी लागलीच मामींना म्हणालो, मामी, अब आपको कैसा लग रहा है? अभी दर्द कम हुआ ना? तेव्हा मामी मला म्हणाली, अभी थोड़ा आराम है, मगर तुम्हारे हाथ में इस थैली में क्या है? त्यावर मी मामींना म्हणालो, मामी, इसमें हमारे दोनों का रात का खाना है. आपको ज़्यादा तकलीफ हो रही थी इसलिए मैं बाहर से ही खाना पैक करवा के लाया हूँ. तेव्हा मामी मला म्हणाली, अच्छा किया अजय, तुमने बाहर से ही खाना लेके आ गए. ऐसी भी मेरी अभी खाना बनाने की हिम्मत ही नहीं हो रही थी. मग मी आणि मामींनी मिळून रात्रीचे जेवण केले आणि मामींनी पेन किलरची गोळी घेऊन आराम केला. सकाळी सकाळी 8 वाजेलाच कोणीतरी दाराजवळ जोरजोराने ओरडत होते, अंजली, दरवाजा खोलो. मामी अजूनही झोपल्याच होत्या. मग मी उठून जेव्हा दाराजवळ आलो तेव्हा मामींचे जिजाजी उभे होते आणि ते मला पाहून म्हणाले, अरे अजय, तुम्हारी मामी कहाँ है? त्यावर मी त्यांना म्हणालो, अंकल, मामी सोई है. सुबह के 8 बज गए और यह औरत अभी तक सो रही है. तेव्हा मी त्या अंकलला म्हणालो, अंकल, आप अंदर मत जाओ, मामी को सोने दो. उनको बहुत दर्द हुआ था कल शाम को गिरने की वजह से. तेव्हा ते अंकल मला म्हणाले, अजय, तुम यही बाहर रुको, अभी मैं आ गया हूँ ना. देखो, कुछ मिनिट में ही तुम्हारे मामी का दर्द गायब हो जाएगा. एवढं बोलून ते अंकल मामी झोपलेल्या रूममध्ये गेले. काही वेळातच आतमध्ये मामींची आणि अंकलची जोरजोरात कुजबूज सुरू झाली. अंकल मामींना काय सांगत होते हे ऐकण्यासाठी मी त्यांच्या रूमच्या दाराजवळ आलो. अंकलने दार पूर्णपणे लावला नव्हता, तो अर्धवट उघडाच होता. मग मी जेव्हा आत डुंकून पाहिले तेव्हा अंकल हे मामींच्या पलंगावर बसून त्यांच्या चेहऱ्यावर हात फिरवत होते. हे पाहून मला धक्काच बसला. अंकल कसं काय मामींच्या इतक्या जवळ बसू शकतात? अंकल मामींना विचारत होते की अंजली, क्या हुआ तुम्हें? तेव्हा मामींनी अंकलला सर्व सांगितले. मग अंकलने त्यांच्या हाताचा सपोर्ट देऊन मामींना जागेवरून उठवले आणि म्हणाले, अभी दर्द हो रहा है क्या? तेव्हा मामी त्यांना म्हणाली, पहिले से बहुत कम है, अभी ठीक लग रहा है. मग अंकलने त्यांचा एक हात मामींच्या खांद्यावर ठेवला आणि त्यांच्या चेहऱ्यावर आलेले केस ते व्यवस्थित करू लागले. मग मामी अंकलला म्हणाले, जीजाजी आज रहने दो, मुझे ठीक नहीं लग रहा है, फिर कभी आके करके जाना. तेव्हा ते अंकल मामींना म्हणाले, अरे अंजलि, मैं यहाँ सिर्फ तुम्हारे लिए ही आता हूँ, तुम्हारा दूर दर्द कम करने के लिए, और तुम मुझे यहाँ से जाने के लिए बोल रही हो. जीजाजी, मेरी बात को समझो, घर में अजय भी मौजूद है,
वो मेरे बारे में क्या सोचेगा? तेव्हा अंकल मामींना म्हणाले, तुम उसके बारे में मत सोचो, उसे कुछ पता नहीं चलेगा. जो तुम उसे बताती हो वही बताते रहना. तेवढ्यात अंकलने त्यांचे ओठ मामींच्या ओठांजवळ घेऊन आले. मामी वारंवार त्यांना नाही सांगत होती, पण तरी ते ऐकायला तयारच होत नव्हते. मग मामींनी त्यांना साथ द्यायचे ठरवले. त्या दोघांनीही एकमेकांचे ओठ तब्बल 10 मिनिटांपर्यंत एकमेकांच्या ओठांवर ठेवले. मग हळूहळू त्या दोघांनीही एकमेकांच्या अंगावरील कपडे बाजूला ठेवून भरभरून प्रेम करायला सुरुवात केली. आणि हे सर्व मी माझ्या डोळ्यांनी दारात उभा राहून पाहत होतो. ते दृश्य पाहिल्यावर माझ्याही अंगात आग निर्माण होत होती. ज्या मामींच्या सुंदरतेचा मी फॅन होतो, त्या मामींसोबत दुसराच मनुष्य मजे मारत होता. त्या दोघांचाही कार्यक्रम तब्बल 20 मिनिटांपर्यंत तसाच सुरू राहिला आणि इकडे मी ते पाहून तळमळत होतो. मग जेव्हा ते दोघंही शांत झाले आणि अंकल बाहेर येतच होते, त्याच वेळेस मी पण हॉलमध्ये येऊन टीव्ही समोर बसून राहिलो. ते अंकल माझ्याशी एक शब्द न बोलता स्वतःचे कपडे व्यवस्थित करतच बाहेर गेले आणि इकडे मामी केसात आंबोळा घालत बाहेर आली. मामींची अवस्था आता बरी झालेली दिसत होती, पण तिच्या गाऊनची ऊक अजूनही उघडीच होती. मग मी मामींना म्हणालो, मामी, ये अंकल आज इतनी सुबह सुबह यहाँ क्या लेने आए थे? और मामी, अब तो अंकल हर रोज आने लगे हैं, क्या ले जाते हैं वो आपसे? तेव्हा मामी म्हणाल्या, अजय, मैंने बताया था ना तुम्हें, उन्हें दीदी ही बेचती है यहाँ. मग मी मामींना म्हणालो, मामी, आप मेरी आंखों में देखकर बात करो. सच में अंकल कुछ लेने आते हैं या तुम्हें कुछ देकर जाते हैं? तेव्हा मामी मला म्हणाली, अजय, तुम यह क्या बोल रहे हो? तेव्हा मी मामींना म्हणालो, मामी, आप मुझसे कुछ तो भी छुपा रही हो. मामी अगदी रागवून माझ्याशी परत बोलल्या, मैंने कहा था ना तुम्हें, वही चीज़ बार बार बताने की ज़रूरत है क्या? मगर भाभी, तुम्हारे बाल, तुम्हारे कपड़े सब कुछ बयां कर रहे हैं. कुछ तो गड़बड़ है और यह गड़बड़ आज मैंने मेरे आंखों से देखी है. मैं तो सिर्फ तुम्हारे मुंह से सुनना चाहता था. मगर मामी, आपको यह काम करने के लिए इस अंकल की ज़रूरत क्यों पड़ी? उनकी शक्ल भी अच्छी नहीं है. तेव्हा मामी माझ्या शेजारी बसून मला सांगू लागली, अजय, इस संसार में मेरे पास भगवान ने जीने के लिए 2 लड़की दी है, मगर तुम्हारे मामा की इतनी बड़ी प्रॉपर्टी को छोड़कर मैं उनके पास कैसे जा सकती थी? मैंने 2 में से एक लड़के को बोला कि तुम जॉब छोड़कर मेरे पास रुको, खाली इधर की देखभाल करो, कुछ काम मत करो, तब भी तुम्हारी पूरी ज़िंदगी निकल जाएगी. मगर यहाँ मेरे पास आने को कोई तैयारी नहीं है. यहाँ अकेले अकेले मैं काफ़ी बोर हो जाती हूँ. कभी कभी तो ऐसे लगने लगता है कि छोड़ दो इस दुनिया को. फिर एक दिन यह मेरी बड़ी दीदी और यही वाले जीजाजी मेरे पास आए थे. वो भी पूना में ही रहते हैं, मगर मेरी दीदी का कहना था कि मैं अकेली रहती हूँ, कुछ दिन हम तुम्हारे साथ रहेंगे तो तुमको भी अच्छा लगेगा. जीजाजी ने भी अपनी ड्यूटी से 10 दिन की छुट्टी ली थी. एक दिन रात को मैं और दीदी अंदर वाले रूम में सो रहे थे और अचानक मुझे तुम्हारे मामा की याद आई. फिर मैंने दीदी को कसकर पकड़ लिया और मेरा हाथ दीदी की वह जाकर रुक गया. उस वक्त दीदी कुछ नहीं बोली, मगर उसे समझ गया था कि मुझे क्या चाहिए. फिर दूसरे दिन दीदी आधी रात में जगकर बाहर आई और मेरे पास जीजाजी को सोने भेज दिया. फिर पूरी रात मैं जीजाजी को तुम्हारे मामा समझकर भर भर के प्यार करती रही. फिर मुझे इस बात का जब पता चला कि रात में जीजाजी मेरे पास आते हैं, तब मुझे काफ़ी मज़ा आने लगा. उसके बाद दीदी मेरे पास ही सोने के बावजूद भी जीजाजी का मेरे पास आना रुका नहीं. मैं भी उनसे बहुत मज़े लेती रही. अब जीजाजी को मैं दीदी से ज़्यादा अच्छे लगने लगी थी. जब भी उनका मन करता है तब वो मेरे पास आ जाते थे और उनको मैं कुछ नहीं बोल पाती. उनके साथ अब ऐसे करते हुए मुझे भी अच्छा नहीं लगता है, क्योंकि अब वो तो मुझसे उनके खर्चे के लिए पैसे भी मांगने लगे हैं. बीच में तुम आने से पहले उनसे मेरा झगड़ा भी हुआ था, मगर उन्होंने मुझे धमकाते हुए कहा कि तुम मुझे पैसे नहीं दोगी तो मैं तुम्हें समाज में बदनाम कर दूंगा. मुझे जो चाहिए वैसा करने दो. उन्होंने मुझे ऐसा कहने के बाद मैं डर गई, इसलिए वो जैसा कहते हैं अब मुझे वैसा ही करना पड़ रहा है. तेव्हा मी मामींना म्हणालो, अभी मुझे सब पता चल गया है. इसके बाद वह अंकल यहाँ नहीं आएंगे. मग मामी तयार होऊन आणि कपडे धुवून स्वयंपाकासाठी लागल्या. मग संध्याकाळी बरोबर 5 वाजेला त्या अंकलची घरात एंट्री होते. तेव्हा मी आणि मामी टी व्ही पाहत होतो. मग ते अंकल मामींना म्हणाले, अंजली, जरा इधर आओ ना. तेव्हा मी त्या अंकलला म्हणालो, अंकल, जो भी बात करनी है यही करो,
अंदर जाने की ज़रूरत नहीं है। ते माझ्याकडे खूपच रागीट नजरेने पाहू लागले। अंकल, इतने गुस्से से देखने की ज़रूरत नहीं है और यहाँ भी आपको आने की ज़रूरत नहीं है। अगर आए तो मैं भी समाज में तुम्हारी बदनामी कर दूंगा। एक अकेली विधवा औरत का नाजायज़ फायदा लेते हैं ऐसा बोलकर ते अंकल तोंडातून एक शब्दही न काढता त्या ठिकाणाहून निघून गेले. मी असं केल्यामुळे मामीही माझ्याकडे बघून हसत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट झळकत होता. मग मी आणि मामी परत टी व्ही पाहत बसलो आणि तेवढ्यातच बाहेर खूप जोराचा परत पाऊस सुरू झाला आणि मामी परत धावत वर गच्चीवर जाऊ लागल्या. मग मी मामींना आवाज देऊन जिन्यातच थांबवले आणि म्हणालो, मामी, आप मत जाओ, नहीं तो फिर से फिसल जाओगे. मामी जिन्यातच ओल्या झाल्या होत्या. मग मी फटक्यात वर जाऊन सर्व कपडे काढले आणि खाली येऊन दोरीवर टाकू लागलो. मीही पाण्याने पूर्ण भिजलो होतो, पण मामी मला घरात कुठंच दिसत नव्हती. मग सर्व कपडे टाकून मी मामीला पाण्यासाठी किचनकडे आलो. तेव्हा समोरचे दृश्य पाहून मी त्याच ठिकाणी उभा राहिलो, कारण मामी आपल्या अंगावरील ओला झालेला गाऊन काढून कोरडा गाऊन घालत होत्या. त्यांना अशा अवस्थेत पाहून मला तर आताच मामींना मिठीत सामावून रात्रभर भरभरून प्रेम करायची इच्छा होत होती. आता मामी ब्रा घालून पूर्ण तयार झाल्या. मी अजूनही त्याच ठिकाणी उभा होतो. माझ्या डोळ्यांसमोर मामींचं पाहिलेलं चित्र हे वारंवार गेट्या घालत होतं. मग जेव्हा मामी मागे फिरल्या, त्यांनी मला पाहून काहीच प्रतिक्रिया दिली नाही. उलटून त्या मला म्हणाल्या, अजय, तुम भी भीग गए हो, कपडे चेंज कर लो, नहीं तो जुकाम हो जाएगा. मग मामींनी माझा हात पकडला आणि मला त्या रूममध्ये घेऊन माझे केस टॉवेलने पुसू लागल्या. तेव्हाच अचानक माझे लक्ष मामींच्या त्या उघड्या असलेल्या गाऊनच्या हुककडे गेले. त्यातून मला मामींचा ब्रा हलकासा दिसत होता. माझे लक्ष अजूनही त्याच ठिकाणी होते. मग मामी माझ्याकडे पाहून म्हणाली, अरे अजय, अभी इतनी देर से किचन में बाहर खड़े होकर मुझे देखकर भी तुम्हारा मन नहीं भरा है क्या, जो अभी इतने नज़दीक से देख रहे हो. तेव्हा मी मामींना म्हणालो, मामी, आप दिखती ही इतनी खूबसूरत हो कि आपसे नज़र हटाने का मन ही नहीं करता. अब समझी मैं, इसलिए तुमने जीजाजी को डांट कर यहाँ से भगा दिया. मैं तुम्हें कब से अच्छे लगने लगी हूँ अजय. तेव्हा मी मामींना म्हणालो, मत पूछो मामी, मेरा मन आपको पूरे दिन देखने के लिए तरसता रहता है, मगर क्या करूँ, आपके नज़दीक आने का मौका ही नहीं मिला. जब हम पंढरपुर से बस में आ रहे थे और आप मेरे नज़दीक ऐसी बैठी थी, तब से मैं आपका दीवाना हो गया हूँ. तेव्हा मामी मला म्हणाली, अभी तो मुझे भी तुमसे वो वाला प्यार हो गया है. अजय, जीजाजी तो खाली पैसे के लिए प्यार करने आते थे, तुम तो ऐसा नहीं करोगे ना. त्यावर मी मामींना म्हणालो, मामी, मैं आपके पैसे से नहीं, आपकी सुंदरता से प्यार करना चाहता हूँ. आता रात्रीचे 9 वाजण्यात आले होते. अजूनही आमचे जेवण बाकीच होते. आमच्या प्रेमाच्या गोष्टी सुरू असतानाच आम्हा दोघांनाही भूक लागतच नव्हती. मग तशाच ओल्या कपड्यांमध्ये मामींनी मला बेडवर त्यांच्या शेजारी बसवले आणि माझ्या केसांना तेल लावू लागल्या. तेल लावून झाल्यानंतर मामी अगदी चिटकून माझ्या शेजारी बसल्या आणि मला एकटक नजरेने पाहू लागल्या. आता मामींनी हळूहळू त्यांचे ओठ माझ्या ओठांपर्यंत आणले आणि म्हणाल्या, अजय, तुम्हें जो करना है वो तुम करो, मगर मुझसे कभी भी दूर मत जाना. मग मी मामींना घट्ट मिठीत घेतले आणि त्यांनी त्यांचा हात माझ्या अशा ठिकाणी स्पर्श केला, त्यामुळे मी लागलीच माझे ओठ मामींच्या ओठांवर टिकवले. माझ्या आयुष्यात घडलेला हा प्रथमच प्रसंग असल्यामुळे मी मामींच्या ओठांचा रस तब्बल 1 तासापर्यंत चाखत राहिलो. आता मामींना माझ्यामुळे खूपच आनंद येऊ लागला होता. त्यांनी हळूहळू माझ्या अंगावरील ओले कपडे काढायला सुरुवात केली आणि सकाळपर्यंत मी
मामींसोबत भरभरून प्रेम केले. माझ्या प्रेमाचा प्रकोप पाहून मामी मला म्हणाली, अजय, तुम तो बाकी आदमियों से भी काफ़ी हार्ड और ताकतवर लगते हो. ऐसा प्यार तो आज तक मुझे ज़िंदगी में किसी ने नहीं दिया. जो प्यार मुझे तुमने दिया है, सच में बहुत खुश हुई मैं. आता तर जोपर्यंत मी मामींसोबत होतो तोपर्यंत सकाळ व संध्याकाळ मामींशी भरभरून प्रेम करू लागलो. आता तर मी शिक्षणासाठीही पुण्याला शिफ्ट झालो होतो. माझे कॉलेज हे मामींच्या गावापासून 30 किलोमीटर अंतरावर असूनही मी त्या ठिकाणी रूम न करता मामींच्याच घरून अपडाऊन करायचो. मामी खूपच आनंदित राहायला लागली होती. आता तर अधूनमधून ती मला खर्चासाठी पैसेही देऊ लागली होती. अशा प्रकारे पावसात भिजलेल्या मामींना जेव्हा मी किचनमध्ये ब्रा खाली करताना पाहिले, तेव्हापासून माझ्या आयुष्यात खूपच नवनवीन आणि आनंदित बदल घडवून आले होते.